नमस्कार, मी नीता देव आणि आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। रामलिंगच्या डोंगरात वाघाला पकडण्यासाठी चंद्रपूरच्या ताडोबा प्रकल्पातील अधिकाऱ्यांची तुकडी दाखल झालेली आहे। डॉक्टर रविकांत खोब्रागडे करणार आहेत नेतृत्व। दिनांक 2 डिसेंबर 2024 पासून बार्शी तालुक्यात पशुधन आणि पिकांची हानी करत धुमाकूळ घालणाऱ्या वाघाला पकडण्यासाठी सध्या त्याचे वावर क्षेत्र असलेल्या रामलिंगच्या अभयारण्यात चंद्रपूरच्या ताडोबा प्रकल्पातील वनाधिकाऱ्यांची 10 जणांची विशेष तुकडी दाखल झाली असल्याची माहिती वन खात्याच्या सूत्रांनी दिली आहे। या माहितीनुसार संरक्षक जाळी असलेल्या वाहनासमवेत हे 10 जण आले असून सध्या वाघाच्या हालचाली बार्शी तालुका व धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या रामलिंग या गावातील बालाघाटच्या डोंगरात जाणवत असून सर्वप्रथम हे अधिकारी वाघाच्या पाऊलखुणांचा मागोवा घेणार आहेत। आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। वाघाचे निश्चित ठिकाण माहित झाल्यानंतर त्या परिसरात कृत्रिम मचाण तयार करून तेथे वाघाचे खाद्य असलेली जनावरे ठेवली जातील। त्यानंतर वाघाचा कानोसा घेत त्याला शरीराच्या विशिष्ट मांसल भागावर बेहोशी करणारे इंजेक्शन देऊन जाळ्यामध्ये बंदिस्त केले जाणार आहे। त्यानंतर वाघाला आत आरामदायक पद्धतीने व्यवस्था असलेल्या वाहनांमध्ये ठेवून चंद्रपूरला वाघ प्रकल्पात सोडले जाणार आहे। वाघ हा फिरत असताना आपल्या शरीराचा विशिष्ट स्त्राव सोडत असतो, त्यामुळे त्या परिसरात त्या गंधाचा वेध घेत दुसरा वाघ येण्याची ही शक्यता असते। त्यामुळेच मुळातच अभयारण्य असलेल्या रामलिंगच्या डोंगरात दुसरा वाघ येऊ शकतो हे गृहीत धरून ही तुकडी अतिशय सावधपूर्वक हालचाली करत आहे। आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। वाघ तालुक्यात येऊन जवळपास 1.25 महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला असून त्याने घातलेल्या धुमाकूळामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत। मात्र आता ही तुकडी दाखल झाल्यामुळे वाघाला वन्यजीव संरक्षण कायद्याचा योग्य अवलंब करत पकडले जाणार आहे। त्यामुळे सध्या शेतकऱ्यांनी या परिसरामध्ये वावरताना एकट्याने अजिबात फिरू नये, तसेच शेतीची कामे करताना योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन वन खात्याने केले आहे। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। लाईक, सबस्क्राइब, शेअर अँड कमेंट।